नमस्कार, मी श्याम आसाराम पाटील, तालुका घनसांगी, जिल्हा जालना. साखळ गावाचा मी रहिवासी आहे. मी नेटाफेमचं तुफान नावाचं मी ठिबक केलेलं आहे. आणि माझं अगोदर ऊसाची कंडिशन, पाणी भरपूर द्यायचं पण ऊस व्यवस्थित नाही असायचा. मग माझ्या असं लक्षात आलं की आपण काहीतरी केलं पाहिजे दुसरं. म्हणून मी काय केलं की नेटाफेम नावाचं तुफान हे ठिबक केलं. आणि ते ठिबक केल्यामुळे माझा असा फायदा झाला की माझ्या विहिरीमध्ये पाणी कमी असताना मला आहे ना भरपूर काही म्हणजे त्या ठिबकद्वारे पाणी देता आलं. आणि असं आहे, नेमकं स्टार्टला जे थेंब पडायचा तो शेवटपुरतं थेंब पडायचा. हे सगळं शक्य व्हायला ते तुफानमुळं. विशेष म्हणजे माझ्या ऊसाची कंडिशन खूप छान झाली. आणि हे सगळे जे झालं असेल ते तुफानमुळे झालं. विशेष म्हणजे मला त्या ठिबकद्वारे खत पण देता येईल. आणि विशेष म्हणजे मला जास्तीचं तिथं ताण नाही पडायचा. मग माझ्या पुन्हा अजून एक लक्षात आलं, हे कशामुळे झालं तर तुफानमुळे झालं. आणि दुसरी एक गोष्ट अशी की मी जे ठरवलं होतं की बाबा आपल्याला आता पाणी पुरतं का नाही, काय करावं, कसं करावं, म्हणून मला काही मार्गदर्शन आमचं सरचं लागलं. आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते ठिबक नावाचं तुफान हे ठिबक आम्ही तयार केलं. विशेष म्हणजे जेणेकरून आम्ही मग आता माझी अगोदर ऊसाची कंडिशन बॅड असायची, पण आता खूप काही चांगल्या पद्धतीनं माझं तुफान चाललेलं आहे. आणि तुफानमुळे माझा खूप फायदा झालेला आहे. आणि मी सगळ्याला सांगू इच्छितो की तुफान ही तुफान आहे, तुफान अभी रुकणेवाला नाही. आणि माझ्या सगळ्या शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की पाण्याची बचत करायची जर असेल तर आपल्याला नेटाफेम तुफान हे करणं अगदी जरुरी आहे. आणि काळाचीही गरज आहे. कमी वेळामध्ये, कमी टायमामध्ये, कमी पाण्यामध्ये नेटाफेम तुफान हेच आपल्या शेतकऱ्याला तारणार आहे. म्हणून माझी नम्रतेची विनंती कि नेटाफेम तूफान अभी रुकने वाला नहीं है, तूफान ही तूफान है. तूफान अपना लो, समृद्ध बनाओ.